नमस्कार मंडळी, अलका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला करडईच्या भाजीची गरगटी भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। व्हिडिओ तर नक्की शेवटपर्यंत बघा। तर ही करडईची भाजी घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। तर ही मी तुम्हाला साफ करून दाखवते। तर मस्त अशी हिरवीगार भाजी आहे, ताजी टवटवीत। तर या भाजीचे देठ जे आहेत ना ते कोवळे असतील तरच घ्यायचे, नाहीतर नुसती पानं घेतली तरी सुद्धा चालेल। देठ जास्त जर जून असतील तर घ्यायचे नाहीत। तरी अशी आपण अशा पद्धतीने भाजी साफ करून घेतलेली आहे। तर आता ही भाजी आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, म्हणजे काय माती वगैरे जर लागलेली असेल पानांना तर ती सगळी निघून जाईल। तर व्यवस्थित आपल्याला ही धुवून घ्यायची आहे भाजी। तर भाजी धुवून घेते आणि भाजी धुवून झाली की थोडंसं पाणी नितळायला थोडा वेळ ठेवायचं। तर हे बघा, पाणी नितळून झालेलं आहे आणि आता भाजी मी चिरून घेणार आहे। तर हे अशा पद्धतीने भाजी चिरून घेतलेली आहे, जास्त बारीक पण चिरायची नाही। आता मी कुकर घेतलेला आहे, कुकरला मी शिजवून घेणार आहे ही भाजी आधी। तर कुकरमध्ये भाजी मी घालते। आता ही तुरीची डाळ घेतलेली आहे मी, अर्धी वाटीपेक्षाही कमी घेतलेली आहे। आता ही डाळ स्वच्छ धुवून घेते। तुम्हाला जर चण्याची डाळ घालायची असेल तर चण्याची डाळसुद्धा तुम्ही घालू शकता। तर ही डाळ धुवून घेतल्याच्या नंतर आपल्याला भाजीसोबतच ही शिजायला पण घालायची कुकरमध्येच। तर ही डाळ आणि भाजी आपण कुकरमध्ये घातलेली आहे। याच्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 वाटी पाणी घालावं लागेल। तर मी 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे। आता झाकण लावून मी ही भाजी कुकरला 2 ते 3 शिट्या काढून घेणार आहे। तर इकडे कुकर लावलेला आहे। इकडे मी 4-5 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरं हे घेतलेलं आहे। याचं वाटण तयार करून घेणार आहे मी फोडणीसाठी। हे मिक्सरला फिरवून घेते। हे बघा, अशा पद्धतीने हा ठेचा तयार झालेला आहे फोडणीसाठी आपला। आणि इकडे कुकरच्या शिट्या पण झालेल्या आहेत। कुकर थंड झाला, आता उघडून बघूया आपण। हे बघू शकता, भाजी छान शिजलेली आहे। जास्त गाळ पण शिजवायची नाही भाजी, आणि डाळ पण अशी अख्खी दिसायला पण छान दिसते आणि खाताना चवीला पण छान वाटते। तर ही भाजी आपण आता थोडीशी हाटून घेऊया, चमच्याने घ्या किंवा रवीने वगैरे, असं दाखवते मी तुम्हाला कसं हे फिरवून घ्यायचं ते। हे बघा, हे दोन्ही हाताने असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त बारीक पण करायची नाही आहे भाजी। तर ही अशी आपल्याला घोटून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने भाजी घोटून घेतलेली आहे। आणि डाळ पण एकदम गाळ शिजवलेली नाही आहे मी, हे बघू शकता। नंतर पुन्हा आपली डाळ शिजणारच आहे भाजीसोबत फोडणी दिल्याच्या नंतर। आता कढई ठेवलेली आहे गॅसवरती। कढई गरम झाली की कढईमध्ये आपल्याला 1 पळी तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की 1 चमचा जिरं घालायचं आहे। कढीपत्ता घालायचा आहे। आता 4-5 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत, त्या घालते। आता लसूण जर घातला ना पालेभाजी, गरगटी भाजीला, कोणत्याही तुम्ही पालेभाजीला, तर लसूण खूप छान लागतं। तर थोडासा लालसर लसूण झाला किंवा ह्या हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे त्याच्यामध्ये, आणि हा ठेचा व्यवस्थित परतून घ्या तुम्ही। आणि हे सगळं मंद आचेवरती करायचं आहे आपल्याला। तर मस्त असं परतून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता याच्यामध्ये आपल्याला भाजी घालायची आहे, शिजवून घेतलेली। आता कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून कुकरमध्ये जी काही भाजी राहिलेली असेल ती पण घालूया। आणि तुम्हाला भाजी किती पातळ हवी आहे, किती घट्ट हवी आहे, त्या अंदाजाने तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता। आता शिजवताना आपण मीठ घातलं नव्हतं, आता बरोबर चवीनुसार आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ घातल्याच्या नंतर मिक्स करून घेतलं, चांगली उकळी येऊ द्यायची आहे भाजीला। थोडीशी उकळी आली की याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा असा जाडसर कूट घालायचा आहे। शेंगदाणे असं भाजी खाताना दाताखाली आलं तर खूपच छान लागतात। तर हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे।
तर आता आपण झाकण ठेवून ही भाजी 3 ते 4 मिनटं आपण वाफ देऊन शिजवून घेणार आहोत व्यवस्थित, म्हणजे चांगली शिजली जाईल. बघा मस्त उकळी आलेली आहे आणि मस्त अशी करडईची गरगटी भाजी आपली तयार झालेली आहे मंडळी. ही भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत खूप छान लागते आणि नक्की तुम्ही अशा प्रकारे बनवून बघा. चवीला खूपच छान लागते ही भाजी. तर बघू शकता जसं आपल्याला पाहिजे तशी भाजी झालेली आहे आणि या भाजीबरोबर मस्त अशी गरमागरम भाकरी टम्म फुगलेली भाजीची चवच वाढवणार आहे. तर मंडळी नक्की या जेवायला. ताट तयार आहे. ज्वारीची गरमागरम भाकरी आहे, करडईची हाटून केलेली भाजी आहे, पुलाव आहे, गाजर आहे. तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि जर कुणी नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार आहेत. धन्यवाद.